नवापूर तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा। तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित तालुका ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष सुधीर निकम, जिल्हा ग्राहक संरक्षणचे सदस्य मंगेश येवले, मनोज बोरसे, विजय बागुल आदी मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले। ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण, फसवणुकीपासून बचाव तसेच जबाबदार ग्राहक होण्यासाठी आवश्यक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। या प्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यांग व अपंग विकलांगांना तहसीलदार यांच्या हस्ते योजनेचे अंत्योदय योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले। तहसीलदार यांनी सांगितले की ग्राहकांनी त्यांच्या हक्काची जाणीव ठेवून योग्य प्रकारे न्याय मिळवावा। प्रशासन त्याच्यासाठी सतत कार्यरत आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी सुरेखा जगताप, दिलीप पाडवी, सुनीता खिल्लारे व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत पाटील सर यांनी केले। येवले साहेब, सर्व सन्माननीय पत्रकार असतील, पदाधिकारी असतील, सर्व दुकानदार, तसेच येवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वच ग्राहक आहोत। मी पण एक ग्राहक आहे, त्यामुळे मी पण माझी तक्रारी मांडू शकतो येवले साहेब। नक्कीच आम्ही त्याची दखल घेऊ। तर आज या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित आहात। आपले ग्राहक दिन जो आहे तो 24 डिसेंबरला आपण साजरा करतो आणि जागतिक ग्राहक दिन जो आहे तो आपण 15 मार्चला साजरा करत असतो। जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याचा अर्थ हा तक्रार करणं किंवा आपल्या समस्या मांडण्यापेक्षा समाजातला जो शेवटचा घटक असेल त्यापर्यंत ग्राहकाचे हक्क काय आहे आणि त्याला ते कुठं मांडता येतील किंवा काय करता येईल याबाबत जागरूकता देण्याबाबत आहे। तर सर्वांनी सन्माननीय सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे जागतिक ग्राहक दिन जो आहे त्याची सुरुवात अमेरिकेपासून झाली आणि भारतात जागतिक ग्राहक दिन जो आहे तो 1983 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली। जागतिक ग्राहक दिनाचा उद्दिष्टच हे आहे की मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या सर्वांना आपले हक्क काय आहे याची जाणीव करून देणं आणि त्याबाबत आपल्याला जी काही दाद मागता येईल ती दाद मागणं। आपल्या ग्राहक दिन असो किंवा आपली राज्यघटना असो, प्रत्येकाला हक्क अधिकार दिलेले आहेत आणि ते कुठं मांडावेत, कुठल्या बाबतीत आपण संघर्ष करावा याबाबत आपण दक्षता घेऊन आपापले जे आपल्यावर न्याय अन्याय होत असेल त्याबाबत आपण दाद मागितली पाहिजे। 15 मार्च हा आपण ग्राहक दिन म्हणून साजरा करतो, परंतु हा ग्राहक दिन खऱ्या अर्थाने चळवळीने उभा राहिला पाहिजे। परंतु हा ग्राहक दिन आता प्रशासनाच्या हा 2 वेळा जो साजरा होतो ग्राहक दिन, 15 मार्च आणि तो डिसेंबर महिन्यामध्ये साजरा होतो, तर हा तेवढ्यापुरता मर्यादित झालेला आहे। हा ग्राहक कुठे जागृत होताना दिसत नाहीये। मापात पाप रोज होतं पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाही। ऑनलाईन फ्रॉड इतके होत आहेत, बँकेच्या व्याजातून म्हणा, MSEBचे मेसेज येतात, ऑनलाईन मेसेज येतात MSEB मध्ये तुमच्या मोबाईलला की तुम्ही लाईट बिल भरायला, तुमचं लाईट बिल कनेक्शन कापलं जाईल, तर ते फ्रॉड मेसेज आहेत। MSEB कधीही तुम्हाला फोन मेसेज करत नाही की तुम्ही लाईट बिल भरायला तर तुमचं कट करून टाकू। तर या कार्यक्रमाला साहेबांनी सर्व विभागाच्या प्रशासनाला सर्वांना बोलवलं होतं, परंतु एकही विभागीय अधिकारी इथे आलेला नाही। BDO साहेब आणि तहसीलदार साहेब हजर आलेले, एकही अधिकारी उभी करायची आहे हे लक्षात ठेवा। हे फक्त प्रशासन आपल्याला त्यांचा ग्राहक दिन साजरा करून देण्याचं काम करतात, पण आपल्याला ही चळवळ उभी करायची। आम्ही ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आम्ही ग्राहक पंचायतीत काम करतो आणि या माध्यमातूनच आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे। बिंदू माधव जोशी यांनी पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये घातलं की ग्राहकांनी जागृत व्हायला पाहिजे, पण आज तरी ग्राहक जागृत होताना दिसत नाहीये, कारण हे मर्यादित झालेलं आहे। फक्त आपला ग्राहक दिन येतो त्या दिवशी येतात सर्व बिचारे रेशन दुकानदार असतील, काही आपले जवळचे असतील, त्यांना बोलून आपण तो साजरा करतो। याच्यात किती ग्राहक आहेत? सर्वच ग्राहक आहेत, परंतु बोलवलेले ग्राहक आहेत, स्वतःहून आलेला एक पण ग्राहक नाही। तर हे कुठे
खंत वाटते की कुणीतरी जागृत व्हायला पाहिजे आणि याची चळवळ उभी राहायला पाहिजे. असं पंचायतीच्या मध्ये अव्वाच्या सव्वा बिलं देण्यात येत आहेत. आता ते इथे कोणी झालेलं नाही. अधिकारी प्रशासनाने तिथे नोंद करावी कुठेतरी डायरीमध्ये, त्यांना सांगावं बोलावून. नुसतं ग्राहक दिन म्हणून फक्त यायचं, दिवाबत्ती करायची, चाललं जायचं असं नको व्हायला. माझी प्रशासनाला विनंती राहील की संबंधित विभागाला आजचे मुद्दे हे सुपूर्द करावेत आणि त्यांच्याकडून ते अहवाल मागवावा की या संबंधी काय आहे. तर MSEBच्या संदर्भात लाईट बिल आता इथे जेवढे बसते सर्वांना लाईट बिल येतं. मीटर रिडिंग न घेता लाईट बिल येतात आणि अव्वाच्या सव्वा येतात. तुम्ही 2 वेळा 3 वेळा कंप्लेंट करायला गेले तर मौखिक दिलं का तुम्हाला परत करतात. लेखी स्वरूपात द्या. लेखी स्वरूपात दिल्यानंतर 2 महिने फिरवतात. मग नंतर तुम्ही शेवटी गेल्यावर काय म्हणतात, आता भरून द्या, पुढच्या वेळेस कट करून देऊ म्हणतात का नाही. किती लोकांना अनुभव आलेला आहे असा. तिथं आपण सहजपणे लुबाडले जातो. थोडंसं जागरूक राहून जर आपण केलं तर आपण लुबाडले जाणार नाही. आपला हक्काचा पैसा, आपला मेहनतीचा पैसा तो फुकट जाणार नाही. म्हणून इंदू माधवी जोशी यांनी या चळवळीचं रोखणं लावलं आणि आज ते खूप मोठं झालेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये त्याची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमा झालो. ज्या अर्थी या चळवळीचं दखल सरकारला घ्यावी लागली, सरकारने हे कार्यक्रम आयोजित करणं सुरू केलं. म्हणून ग्राहक म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे. या दिनाचा जो उद्देश आहे साजरा करण्याचा, की ग्राहकांनी जागरूक झालं पाहिजे. हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर.